जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सकाळच्या वाजल्यात 10 वाजून 1 मिनिटं झाल्यात आणि निघालो आता घरनं. 2 दिवस काय निघालोच नाही. मला जरा 2 दिवस रेस्ट करावी, जरा तब्येत पण व्यवस्थित वाटत नव्हती, त्याच्यामुळं 2 दिवस काय निघालोच नाही. आज निघालो आत्ताच निघालो, एवढ्यात सकाळी बी नाही, एवढ्यातच निघालो आहे. आणि आलो आता लोणंदच्या मागे, एक 3-4 किलोमीटर मागे आहे लोणंदच्या. आता इथून आपल्याला लोणंदवरून शिरवळ रोडवरून परत आपल्याला लेफ्ट टर्न मारून शिरवळ रोडला जायचं आहे. म्हणजे शिरवळवरून परत आपल्याला राईट टर्न मारून परत पुणे बेंगलोर हायवे पकडायचा. त्याच्यामुळं बघूया आता किती वाजता पोचलो आहे काय त्या हिशोबावर. आता कमसे कम नाही म्हणलं तरी 11:30 पावणे 12 वाजताला पंढरपूर फाट्यावर जायला. पण बघूया आता किती वाजतात काय, तिथे गेल्यावर कळलंच आपल्याला. रस्त्याचं काम चाललंय ना, त्याच्यामुळं लय गाडी खडकाळ खडकाळ करते या. म्हणजे चालवायचे का नाही या रोडनं असं वाटायला आले आता. पण काय करता, चालवल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यात पार्ट्यावाल्याचा बी 2-3 वेळा फोन येऊन गेला मला, कधी पोचणार काय म्हणून. त्याला पाहिजे होती गाडी बुधवारी संध्याकाळी, पण तो बुधवारी संध्याकाळी मला म्हणला होता बाहेर जाणार आहे म्हणून. आता काय करतोय काय माहिती, पण ती करत होतं काल मला फोन की बाबा कधी येणार आहे काय. त्याच्यामुळं त्याला म्हणलं बाबा शुक्रवारी संध्याकाळी येईल गाडी, गुरुवारी सकाळी निघणार आहे मी घरनं. कारण की जरा तब्येत डाऊन वाटत होती, तुम्हाला मागे सांगितलं तब्येत डाऊन वाटत होती. त्याच्यामुळं नको म्हणलं बाहेर निघायला. विषयच होतो, एकतर गुजरातात थंडी जास्त आहे, त्यात मुंबईला सोमवार मंगळवार ते मोर्चाचं काहीतरी चाललं होतं, त्याच्यामुळं रस्ता बंद होता आपला मुंबई अहमदाबाद हायवे. त्याच्यामुळे जाऊन काय फायदा नव्हता. त्यापेक्षा तिथं अडकण्यापेक्षा म्हणलं एक दिवस घरी थांबूया. मग कसं होतं, घरी थांबल्यावर खर्च बी होत नाही काय नाही. परत रस्त्यात थांबायचं म्हणलं की पार्किंगचा खर्च आला, जेवणाचा खर्च आला, बाकी आणि भरपूर गोष्टी द्या. समजा टॉयलेट बाथरूमचा बी खर्च बाहेर यायला होतो. त्याच्यामुळे म्हणलं आपला घरीच थांबावं. एक दिवस घरी थांबल्यावर काय फरक पडत नाही. एक दिवस मग बुधवारी सकाळी थांबलो, आज सकाळी निघालोया. म्हणजे आत्ता निघालो थोडक्यात. रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे आत्ता जोरात चालू आहे काम. असं नाही की आता हे थोड्या दिवसात डांबरे टाका घेतील, कारण की लेवल झाली रस्त्याची, सगळं झालं आहे. फक्त राहिले काय आता डांबरे टाकणे. मस्ती बी आले त्या डांबरेच्या. आता हे कधी टाकायला सुरुवात करते डांबरे काय माहिती. ज्या दिवशी डांबरे टाकायला सुरुवात होईल ना, रोड एकदम टापच होणार आहे. म्हणजे एखाद्याला म्हणलं ना बाबा तांब्यातनं निघायचं आहे, लोणंदला पोचायचं आहे, लवकर या, तो फोन ठेवस तर तांब्यातनं गाडी लोणंदात पोचणार आहे. त्याच्यामुळं असं नाही की विषय, म्हणजे पोचणार पण ना, रोड होणार ना. तर या क्वालिटीचा रोड चाललाय म्हणल्यावर पोचणार ना. आता काय 5 किलोमीटरला असं काय दावा येऊन फोन ठेवस तर ये म्हणूस तर, आणि फोन ठेवस तर माणूस पोचणार की तिथं ह्याच्यात लोणंदमध्ये. त्याच्यामुळं बघू आता तरी किती वाजतात काय जायला. शक्यतो 12 वाजता जायला. पण बघूया आता, चला बघूया. लोणंद पास करून 11 वाजून 15 मिनटं झाल्या. जण आता आपण लावलो आहे मेन हायवेला, म्हणजे पुणे बेंगलोर हायवे लावलो आहे. आता इथून नाही म्हणलं तर अर्ध्या पाऊण तासात आपण केडशोपरच्या टोनाच्या पोचल. धीरज पण आला पूर्ण करून. आता तो म्हणतोय की लोणावळा ट्रॅफिक आहे, परत पुण्यात पण ट्रॅफिक आहे. तर बघू किती वाजतात आपल्याला लोणावळा. पहिल्यांदा पुण्यात पास करून घेऊया, कारण की पुण्यात पण ट्रॅफिक लागल्यावर शक्यतो तिथं ते 1-1.5 तास खातो ट्रॅफिक ती. त्याच्यामुळं जास्त काय आता बघू ट्रॅफिकचं कसं काय नियोजन होतं आहे काय. आता नो एंट्री तर काय उघडली आहे, 11ला उघडते नो एंट्री, त्यामुळे काय टेन्शन नाही एवढं. आणि बघू शकता आत्ता आपण आहे हायवेला. तर बघू पुन्हा पास करून गेल्यावर मग लोणावळ्याचं ट्रॅफिकचं कसं काय. जास्त तर मला वाटतंय ट्रॅफिक नाही राहणार जास्त, तरी पण आज बऱ्यापैकी जरा रोड मोकळा वाटतोय. जास्त काय ट्रॅफिक नाही काय नाही, त्याच्यामुळं गाडी चालवाय पण काय वाटण झाली. टापोटाप चालते एकदम गाडी. नाही तर काय टायमेला काय होतं, लय ट्रॅफिक असतं या रोडला, त्याच्यामुळं गाडी चालवाय बी कधी लय ताप होतो. पण आज काय एवढं ट्रॅफिक वाटणं झालं या. पण बघूया आता तरी पण. आता मग धीरज म्हणतोय म्हणल्यावर असणारच आहे ट्रॅफिक, कारण की त्याला लागले ट्रॅफिक येताना पुन्हा पास करताना. जाताना आहे का नाही काय माहिती. बघू आता त्याला केडशोपरला आल्यावर विचारूया. आता त्याला यायला किती वेळ लागतोय, काय विषय होतोय काय माहिती आता. कारण की ट्रॅफिकमध्ये म्हणल्यावर कमसे कम त्याला बी यायला उशीर लागणारच आहे. आपल्याला बी अर्ध्या पाऊण तासात पोहोचणंच आपण टोल ना घ्या. फास्टॅग तर काय आपण त्या दिवशी मारला होता येताना कोचिनवरनं, त्याच्यामुळं काय फास्टॅग मारायची गरज नाही आता आपल्याला परत. आणि जेवणाचं काय डबा घेऊन आलो आहे, सकाळी नाश्ता पण केला आहे, त्याच्यामुळं एवढं काय टेन्शन नाही जेवणाचं. माझं काय आपला काय डबा असतोच सोबत घरला निघाल्यावर, त्याच्यामुळं जास्त काय बाहेर जेवायच्या मार्केटात पडत नाही निघाल्यावर तरी. मग बाहेर आपण समजा 2 टाईमचा डबा घेऊन निघतोच.
संध्याकाळच्या जेवणाला भाजी फक्त घ्यावी लागते. कारण की कसं होतं भाजी एक टाईमचीच आणतो मी. भाजीचं कसं होतं गरमीला एक तर गाडीतली गरमी परत बाहेरची गरमी त्याच्यामुळं खराब होती भाजी. त्याच्यामुळं जास्त करून मी 2 टाईमची भाजी आणत नाही. भाजी एकच टाईमची आणतो. चपाती असते 2 टाईमच्या. मग भाजी घेतली नसते ते संध्याकाळचं आपलं जेवण होतं. संध्याकाळी आता बघू आपल्याला वाफे वास करूनच थांबायला लागणार. कारण की उद्या सकाळपर्यंत आपल्याला दिल्ली मुंबई हायवेला चढायचं. त्याच्यामुळं तिथे गेलं आता बघू कसं होतं आहे काय. रात्री किती वाजता आपण मुंबई पास करतोय काय रात्री गेल्यावर कळलं. आणि हे वीर धरणाचं बॅकवॉटर आहे. वीर धरण ह्या साईडला राईट साईडला. इकडं बोर बीर त्या साईडला जातो. पार 12:21 झाले त्या. MS 40 CD 12-18 नंबरची गाडी आहे. काय मागणं जाऊन चिटाकलं या अवघडच काम आहे. इथं लागले जरा अँगल पण जरा हे झाला या. काय नीट चालवत नाहीत उतरात गाड्या काय नाही. ब्रेक दिसला नाही म्हणतो याला. काय अवघडच काम काय राव. काय आता काय करतोय काय माहिती. बघू आता काय इथून आता उशीर झाला. आधीच मला काय कळणं झालंय. पण आता बघू काय होतंय बघतो. त्या एवढून काहीतरी खर्च घ्यावा लागेल काहीतरी. नाही तर बघू दिला तर दिला नाही तर जावं लागेल काहीतरी करून. तर चला बघूया काय होतं. 1:44 झाल्यात आणि आलो इथं टोल नाक्यावर तळेगावच्या. इथं चहावर घेऊया जरा आणि बघूया काय आता ह्याला बोलायचं. बघा झालंय थोडंसं पण आता काय चालायचं एवढं तेवढं आता काय करणार. आणि एवढं तर पाहिजेच जरा गाड्याला एवढं थोडंफार डॅमेज पाहिजे. कारण की माणसं नजर लावत नाही त्याच्यामुळे थोडंफार डॅमेज पाहिजे. तर बघू ते क्लिअर केलं तर करेन. नाही तर शक्यतो करणार पण नाही. कारण की कसं होतं थोडाफार तरी डेंट पाहिजेच म्हणजे गाडीला. आता शोला बिला काय नाही. शोला पण आहे थोडाफार. तिथे आता आपली गाडी ह्यानं डबावाल्यानं पण मागं सोडली होती तेव्हा. तिथं पण आहे जरासं. पण बघू तो पण ठेवायचा आहे डोक्यात. फक्त म्हणलं कलर बिलर मारायचं त्याला. बाकी काय नाही करायचं. कलर बिलर मारून ती बाकी थोडंफार नाव आहे ती लिहून तसं ठेवायचं डोक्यात आहे. पण बघू आता एक्सप्रेसला आत्ता बघू आता मुंबईत किती वाजता पोचतोय काय त्या हिशोबावर मग आपल्याला एका जोडीदाराकडून पोच पण घ्यायची या ऑफिसवाल्याची. ती घेऊन मग तिथून थोडं आपल्याला बहुतेक मुंबई पास करत लाईटीसुद्धा लागतील बहुतेक. आपले सबस्क्रायबर भाऊ आहेत बहुतेक फॉर्नजीला थांबले नाहीत. काय अर्जंट असेल काहीतरी बघत असेल आपले ब्लॉग काय. आता बघू मुंबई पास करत तर शक्यतो हे लागतीलच लाईटी लागतील गाडीला. बघू आता काय होतं आहे काय नाही. संध्याकाळ होईल मुंबई पास करू. कारण की आत्ताच 2:45 वाजत आले त्या. तर चला बघू पहिल्यांदा चहा वगैरे घेऊया. 3:40 झाले ते आणि आत्ता आलो बेलापूरला. एक्सप्रेसला व्हिडिओ कारण की एक्सप्रेसला मोबाईल वापरण्यात बंदी ना. त्याच्यामुळं शूट काय करत नाही जास्त करून मी एक्सप्रेसला. काय होतं कधी कधी कावळा बसा म्हणजे तो टाईम म्हणजे प्रसंग होऊ शकतो असा. म्हणजे आपण मोबाईल हातात धरायला आणि पुढनं पोलीस यायला किंवा मागणं पोलीस यायला एक टाईम झाल्यावर मग परत 5-6 हजार रुपयाला म्हणजे 5-6 हजार रुपये दंड या 5 का 6 हजार रुपये काहीतरी दंड एक्सप्रेसला मोबाईल वापरल्यावर. त्याच्यामुळे मी जास्त करून मोबाईल वापरत नाही एक्सप्रेसला. आणि आता बेलापूर पास करून आलो आहे आणि जरासं ट्रॅफिक हळूहळू वाढायला लागले. कारण की आता टायमिंग झाला ना जवळजवळ 3:45 वाजता झाल्या. त्याच्यामुळं आता सगळं ऑफिस वगैरे सुटायचा टायमिंग होत आला आहे. म्हणजे कामावून सुटायचा टायमिंग झाला आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी ट्रॅफिक झालं चालू आता. आणि आता बघू इथून कम से कम 1-1.5 तास लागणारच आहे. 4, 4:30, 5, 5:30 वाजणार घोडबंदर पास करायला. पण बघूया तरी बी आता कसं काय होतं. ट्रॅफिकच्या ह्याच्यावर 5:30 वाजतात का 6 वाजतात त्याच्यामुळं तर आता त्यात मुंबई पास करायचं म्हणलं का नाही गाडी एवढी आपटते ना काय बोलायचं काम नाही. रस्ता सिमेंटचं सगळं. आणि काय झालं जिथं खड्डा पडला जिथं काय केलं तिथं लेवल नाही गेली. पॅच मारलाय. पॅच मारल्यामुळे काय होतंय गाडी उचलूनच आपटते असा विषय होतोय. पण तरी बी आता काय पर्याय ना आपल्याला जाणार कुठं असा विषय ना. त्याच्यामुळं पास करणं भागच आहे. तरी बी चला पहिल्यांदा मुंबई पास करून घेऊया. नाही तर कसं होतंय पोलीस बिल झाला एखादा आला तर काय ट्रॅफिक पण वाढायला लागलं. त्याच्यामुळं आला बिला तर ताप दे परत या साईडला आणि ते 100 200 त्यापेक्षा आपलं मागाशी तुम्हाला सांगायचं राहिलं की हे जी गाडी आपल्या मागाची टाकली म्हणजे जरा डॅमेज झालं आहे. तो गाडीचा मालक म्हणला की काय विषय नाही तुम्ही भरून या अहमदाबादवरनं लोणमध्ये. तो पण तिथलाच आहे मिरचाच आहे. तो मालक म्हणला तुम्ही या गाडी भरून लोणमध्ये आल्यावर मला फोन लावा. फोन लावल्यावर काय असेल ते तुमचं खर्च आपण देऊया. काय विषय नाही काम करूनच देतो म्हणला तुम्हाला. काय विषय नाही. मी पण असतो सारखं लोणांना म्हणला. तिथं आले की मला फोन करा म्हणला. मी येतो तिथं गाडीपाशी काय असेल ते खर्च म्हणलं तुम्हाला देतोय म्हणला. त्याच्यामुळे काय विषय नाही.
आता बघू अहमदाबादवरून गाडी कधी भरते काय. आणि भरून आले मग आपल्या साईडचं जे चॅनलचं नाव पण टाकायचं आहे त्या चक्करलाच करायचं होतं. पण विषय काय झाला आपल्या जानीचं पासिंग करायचं आहे जुन्या गाडीचं, त्याच्यामुळे ते राहिलं आहे सगळं. बघू आता ती पासिंग वगैरे आता आज पेपर वगैरे सगळं देऊन आलो या. उद्या म्हटलं तर आणा म्हणून पासिंगला, राहुल घेऊन जाईल उद्या पासिंगला. आता बघू उद्या किती वाजता जातोय काय देऊ. त्या टायमिंग दिला आहे 9 वाजेपर्यंत या म्हणून, पण 9च्या आता शक्यतो त्याला लावणार आहे. कारण की हे पहिल्या दुसऱ्या नंबर दुसऱ्या तिसऱ्या नंबरला असले म्हणजे गाडी कसं होतं लवकर पासिंग करून बाहेर निघते. त्याच्यामुळे त्याला म्हणलं मी जरा लवकर जा म्हणून. तरी पण आता उद्याचं कसं होतं आहे काय, किंवा किती वाजता जातोय तिथं किती वाजता पोचतोय काय, आता ते तिथे गेल्यावर कळणार. थोडीशी किरकोळ काम आहे ती, लाईटी बिटे सगळं झालेलं आहे. फक्त राहिलं आहे का विषय ती पुढं एक्स्ट्रा लाईट लावलेली ती काढायची आहे. आणि जे साईडला का आरशाला का गोंड्या बिंडा लावल्या ती काढायच्या. तर ती आता काढलं की मग काय विषयच नाही. ते उद्या सकाळ जायला घेऊन त्याला उद्या बघू आता किती वाजता होतं आहे पासिंग काय होतं आहे. आणि मग तिथून पुढं मग त्याचं कसं काय करायचं, कुठं चालवायचं काय चालवायचं आपण बघूया. शक्यतो आपल्या लाईनला नाही येणार ती गाडी, तिथल्या तिथं चालू पुढं तरी. पण बघूया आता त्याचं कसं काय होतं आहे काय. त्याला उद्या पासिंग झाल्यावर कळलंच अपडेट तुम्हाला भेटत राहील. तर चला पहिल्यांदा आपण मुंबई पास करून घेऊया. की मागाशी सांगायचं तुम्हाला राहिलं म्हणून सांगूया म्हणलं की मालक येणार आहे पैसा म्हणून. पैसा म्हणजे कामच करून देणार तर काय वाटत नाही. पण बघू आता गेल्यावर काय होतं आहे काय नाही. तर चला पहिल्यांदा मग 5:30 झाल्यात आणि आलो घोडबंदरच्या मागं बारका घाट आहे. त्या घाटात आहे आता इथून काय 3-4 किलोमीटर राहिलं असेल हे आपलं घोडबंदर. तिथून आपल्याला हा रोड सोडून U-टर्न करून लेफ्ट मारायचा आहे आणि आपल्याला तर पकडायचं आहे मुंबई अहमदाबाद एक रोड. आता इथून बघू चिखलीपर्यंत जाणार आहे. तिथून पुढं मग आपल्याला मुंबई दिल्ली हायवेनं जायचं आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी चिखलीत जाऊन झोपणार आहे. सकाळी 5-6 वाजता किंवा 7 वाजता उठून मिनटं झाल्या आलो बसवायच्या टोलना घेऊन. म्हणलं इथं चहा वगैरे पिऊया, थोडाफार काहीतरी खाऊया. कारण की सकाळी फक्त घरनं म्हणजे 2-3 चपात्या खाऊन निघालो होतो. आता म्हणलं इथं एक हॉटेल आहे तिथं जाऊन मस्तपैकी आपलं चहा वगैरे काय तर वडापाव खाऊया. आणि दगडी अशा अडकते ती काय आता ह्या दगडांचं लय दगडे अडकतात काय ठिकाणी, काय ठिकाणी नाहीत अडकत, काय ठिकाणी डांबरे टू डांबरे चाललं नाहीत अडकत. असं ह्याच्यातनं खडीतनं बिडीतनं असं चाललं का नाही की मग अडकतात लाईट दगडे. मग नुसतं डांबरीला किंवा ह्याला सिमेंटवर नुसतं खडा आवाज मारतात काय नाही. आता ह्याचं तर घरी गेल्यावरच करणार आहे. मालक होता चांगला म्हणून जाऊ द्या म्हणलं. आता काय देतोय म्हणला करून, त्याच्यामुळं आपण बी नाही लक्ष दिलं काय नाही. बघू आता ते जाऊ दे विषय. आता बघू काचा बिचा बसूया, अगरबत्ती लावूया, निघूया इथून जरा चहा वगैरे तर पिऊया निघूया. विषय असा झाला आहे काय झालं तुम्हाला सांगतो. माझं जर्किंग राहिलं आहे घरी आणि तिकडं आता लागले गार हवा सुटायला. काय सुधारणा झाली आता काय झालं काय माहिती. पण फार गार लागते या गार लागते म्हणजे आता म्हणते ती गार लागतंय. आता पुढं जाऊन गार लागेलच म्हणतात. कारण की मराठा बॉर्डर पास केली गार लागते म्हणतात. आता काल धीरज पण आला. धीरज म्हणतो लय गार आहे तिकडे गुजरातमध्ये. माझं तर लय अवघड होणार आहे. कारण की म्हणजे कानटोपी वगैरे आहे सगळं आहे, फक्त हे नाही काय जर्किंग राहिलं आहे. आता बघू कसं तरी लेस गार लागायला तर घेतलं तर काय घ्यावं. आता काय काय त्याला करायचं तर मग लेस गार लागायला लागलं तर नाहीतर मग आपलं जर्किंग आहे काचा बिचा वर करायचं चालवायची गाडी. तरी पण बघू आता कसं काय होतं. आज पुसली पण व्यवस्थित काय पुसली गेली नाही आज. ते टिपकं कसलं पडल्यात काय माहिती काचं ते तसंच आहे. तर आता बघू इथून आपल्याला चिखली किती किलोमीटर आहे काय आहे अजून तरी नाही मला तरी 100-150 किलोमीटर असेलच. 100-150 चिखलीला नाही जायचं म्हणजे तसं आपल्याला जायचं ह्यालाच काय ते वाफीला जायचं आहे. वाफी पास करून एक तुलसी हॉटेल आहे त्या हॉटेलला जाऊन थांबायचं आहे. आणि काच लईच खराब झाली ती टिपकं पडल्यात. मला वाटतं पाणी टाकून परत धुयला लागणार आहे म्हणजे पुसायला लागणार आहे पाणी मारून. बघा आता पुढं जाऊन नाही तर मग लिक्विड घेतो सर. ती 100 रुपयाला बाटली मिळते आपली ती लिक्विडची ती घेतो. बघू आता कसं काय होतं. तर चला पहिल्यांदा तर महाराष्ट्र बॉर्डर वगैरे पास करूया. बघू आता महाराष्ट्र बॉर्डरला किती ट्रॅफिक लागतंय काय त्या हिशोबानं. इंडिकेटर चालूच आहेत अजून बंद करत होता इंडिकेटर. तर चला बॉर्डरला आता वाजत 8:30. बघू आता ट्रॅफिक कसं काय आहे तर बॉर्डरला काय माहिती. गाड्या तर उलट्या यायला लागल्या त्याच्यामुळे मला वाटतं पलीकडच्या साईडला लय ट्रॅफिक आहे. उलट्या यायला लागले त्या 4 व्हीलर सगळ्या इकडून यायला लागले त्या अशा. बहुतेक पलीकडच्या साईडला लय ट्रॅफिक असणार आहे त्याच्यामुळे उलट्या यायला लागले. आणि सगळ्यात विषय असा आहे महत्त्वाचा की आपल्याला बी लय ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे काय सांगू शकत आता आपण बी कधी बाहेर निघाल.
हे बघा ट्रॅफिक कुठंपर्यंत आले बघा, इथंपर्यंत आले बरं. कम से कम 10-12 गाडी आहे एका लाईनीला. त्याच्यामुळे शक्यतो आपण एक लाईन बघणार आहे जेणेकरून त्या लाईनीत असं जास्त घुसाघुशीचा मॅटर नाही आलं. बहुतेक इकडं आहे एक लाईन. बघूया, चला पहिल्यांदा बॉर्डर पास करूया. कसं काय बॉर्डरचं नियोजन आहे, काय किती आता किती टाईम लागतो बॉर्डर क्रॉस करायला बघूया. पहिल्यांदा बॉर्डर पास करू. 9 वाजले त्यानं आपण आता बॉर्डर पास केली. या ट्रॅफिकमधून बॉर्डर पास केली आणि घरी जाताना आता ट्रॅफिक बघा, एवढं भयानक ट्रॅफिक लागलं ना. आत्तापर्यंत ट्रॅफिकच लागलं आहे सगळं. कम से कम आत्तापर्यंत मी अर्धा ते 1 किलोमीटर आलो या. कम से कम 1.5 किलोमीटर आत्ता आलो मी. कमीत कमी 1.5 किलोमीटर पकडा. अजून जायला ट्रॅफिकच आहे. लाईन संपना झाली आहे, एवढं ट्रॅफिक आहे जायला. जाणाऱ्या गाड्यांचं म्हणजे घरी जाताना एखादा गावला नाही याच्यात. आय 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 बेकार ट्रॅफिक आहे, बेकार म्हणजे काय बोलायचंच नाही. एवढं ट्रॅफिक आहे, कसं व्हायचं काय माहिती. मला वाटतंय मागच्या गाड्यांचं सकाळ पाठच ही नंबर येईल काट्यावर जायला. आणि त्यात सगळ्या 4 व्हीलर म्हणजे 4 व्हीलर बी मोठ्या गाड्या बी सगळ्याच पिकअप सगळ्या ट्रॅफिकमध्ये. एक पण असं जागा नाही की त्यांना कुठनं बाबा सोर्स की बाहेर यायला रॉंग साईडनं जायला असं काहीच नाही. डायरेक्ट डिवायडर आहे, डायरेक्ट बॉर्डरपर्यंत डिवायडर आहे. त्याच्या मागं कुठं असला तर रॉंग साईडने तर गाड्या. पण आता काय माहिती आहे आता कुठंपर्यंत ट्रॅफिक लागलं आहे, काय लागलं आहे काय माहिती. इथंपर्यंतच आहे, या इथंपर्यंतच आहे ट्रॅफिक. ह्याच्या मागं काय गाडी नाही. त्याच्यामुळं ही गाडी आता कमीत कमी आहे ना, ही शेवटची जी गाडी दिसते ना तुम्हाला दाखवतो. ही शेवटची जी गाडी दिसते ना, हिला जायला कमीत कमी 2 तास पकडा. 2 ते 2.5 तास 2 ते 2.5 तास लागतील त्याला जायला. म्हणजे बॉर्डरच्या आतमध्ये जायला वेळ लागेल. 2 ते 2.5 तास लागतील. आणि मग तिथून पुढं मग बाकीचं परत बॉर्डर पास करायला ही करायला मग तिथून किती वेळ लागतोय काय माहिती. कम से कम तो तासभर झाला. म्हणजे कमीत कमी 3 तास त्या शेवटच्या गाडीला आपलं बॉर्डर पास करायला लागणार आहे. म्हणजे 9-3-12च्या नंतर तो कदाचित बाहेर पडेल. इतकं ट्रॅफिक होत आहे गुजरात लाईनला. आता काय आहे जाऊ त्याला काय लागल्यावर ट्रॅफिक राहिल्यावर काय करणार आहे. थोडेच म्हणणार आहे की बाबा. आणि कसं होतं ट्रॅफिक राहिलं ही काय सोडत बी नाही की बाबा ट्रॅफिक राहिलं हे जाऊ द्या. कारण की काटाचे बॉर्डरचा आणि महाराष्ट्र बॉर्डरला म्हणजे कसं आहे माहिती आहे का, पर्याय नाही हो दुसरीकडून जाण्यासारखं असं. म्हणजे गाडी जाते त्या ओव्हरलोडच्या ह्याच्या त्याच्यामुळं. आणि ओव्हरलोडच्या जाते त्यांना रस्ता माहिती आहे ना, ते दुसऱ्यांना सांगत नाही जायचं कुठनं. त्याच्यामुळे सगळ्या गाड्या इकडंच येते त्या. तर नशिबाने आता दिल्ली मुंबई हायवे चालू झाला आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. तर बघू आपल्याला बी तिकडून जायचं आहे. सकाळ पहिल्यांदा उठून नाश्ता बिष्टा करून निघावं लागणार आहे. कारण की कम से कम 200-250 किलोमीटर रोड आहे. काही नाही, जेवाय नाही, चहा नाही, पाणी नाही, काय नाही. त्याच्यामुळे सगळे घेऊन निघाला. तर चला पहिल्यांदा आपण आपल्या हॉटेलवर जाऊया, वापी पास करूया. वापी पास करून हॉटेलवर जाऊन होय मग जेवण बिवण करायचं कसं काय. आपली तर डबा आहे आपला. भाजी बघूया खराब झाली का चांगली आहे कसं काय नियोजन. तर त्या हिशोबाने मग बघूया हॉटेलमध्ये जेवायचं का आहे एवढा बघायचा. तर चला 14 मिनटं झाले तर आलो आता इथं तुलसी हॉटेलला. हे इथं तुलसी हॉटेल आहे. आता झोपायचं सकाळ, कारण की किती वाजता पोचतोय आणि किती वाजता नाही आता काय माहिती. इथून कम से कम 50-51 किलोमीटर दाखवतं. तरी नाही म्हणलं तरी तास 1.5 तास जाणारच आहे तो जायला. कारण की सकाळचं ट्रॅफिक बिफिक सगळ्या गाड्या तिकडूनच जाते. त्याच्यामुळे किती उशीर लागतोय काय माहिती तिथे गेलं. कारण की ट्रॅफिकला आणणार आहे राईटर्न मारायला. कारण की सगळ्या गाड्या दिल्ली मुंबई हायवेनं चालल्यात ना. त्याच्यामुळं आता बघू तिथे गेल्यावर कसं काय होतंय. आज जेवण करूया, डबा आहे आपल्याकडं. जेवण बिवण करून व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. व्हिडिओ एडिट करून थंबनेल बनवू आणि उद्याच्याला आपला संध्याकाळी सोडूया आता. तर चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.